नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून मेसेज येत होते, कमेंट येत होते की बॉटम कसा पकडायचा, सेम डेचा एन कसा विकत घ्यायचा. ओके, तर हे याच्यासाठीच मी आज व्हिडिओ बनवत आहे. सपोज आपण हा ॲक्सिस स्मॉल कॅप एक एक्झाम्पल घेऊ. सगळ्यांमध्ये माझी सेमच इन्व्हेस्टमेंट आहे, पण ॲक्सिस स्मॉल कॅप एक्झाम्पलमध्ये घेऊ. बघू शकतात 31 ऑक्टोबर, 17 जानेवारी, 13 मार्च, 15 मार्च आणि 5 ऑगस्ट. ओके, 31 ऑक्टोबर आपण आधी बघू. तर 31 ऑक्टोबर बघितला का तुम्ही, हे बघा बॉटम आहे. 25 ऑक्टोबरचा बॉटम आहे, थोडं मार्केट वरती गेलं, त्याच्यानंतर माझी इन्व्हेस्टमेंट झाली 31 तारखेला. ओके, 31 तारखेला इन्व्हेस्टमेंट झाली. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 13 मार्च एक्झॅक्ट 13 मार्चला बॉटम आहे. त्याच्यानंतर मार्केट खाली पडलेलं नाही, तर ह्याच दिवशी मी बरोबर इन्व्हेस्टमेंट केली. ओके, त्याच्यानंतर आपली जर का तुम्ही बघू शकतात 5 ऑगस्ट. ओके, 5 ऑगस्टला तुम्ही बघा 113.57 एन तोच बॉटम आहे. त्याच्यानंतर मार्केट कंटिन्यूस वरती गेलेलं आहे. 5 ऑगस्ट मामूली 6 ऑगस्टला सुद्धा थोडंसं खाली आलेलं, पण 5 ऑगस्टला माझी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. तर आता हा 5 ऑगस्ट नंतर 13 मार्च. ओके, 13 मार्च नंतर हा 31 तारीख, हेच बॉटम मी का पकडलं आहे. इथं मध्ये पण थोडं पडलं, तिथं नाही घेतली. नंतर हे 4 जूनला एकदम पडलं, तिथं नाही घेतली. थोडं मध्ये पडत गेलं, पण तिथं नाही घेतली. मला जिथं बॉटम वाटला की तिथून परत मार्केट त्या पॉईंटला येणार नाही, तेव्हाच मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर हे बघण्यासाठी हे बघा, हे क्रायटेरिया असतात. आता याला म्हणतात पी. तुम्ही बघू शकतात पी रेशो म्हणून असतं. निफ्टी 50चंच बघायचं, कुठलंही बघितलं तरी चालेल, पण निफ्टी 50चं जास्त प्रिफर करायचा. तर इथं तुम्ही गेले, या साईटवर गेले का इथं लिंक असते, या साईटवर गेलं का तुम्ही पी बी सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर इक्विटी सिलेक्ट करायची. नंतर निफ्टी 50 तुम्हाला जर का वाटला दुसरा तर तुम्ही चेक करू शकता, पण निफ्टी 50 बघायचा. तर निफ्टी 50ला बघू शकतात, मी जसं म्हटलं तुम्हाला 31 ऑक्टोबर. ओके, 31 ऑक्टोबरला तुम्ही बघू शकता बघा, 20 ऑक्टोबरपासून मी काढला आहे. 31 ऑक्टोबरला 20.45, एक नंबरला 20.40 एकदम क्लोज. त्याच्यानंतर बघा 20.77, 88, 96, 92, 97, 91, 95, 21 खाली आलंच नाही. तेच बॉटम होता 31 तारखेचा. ओके, तर आता मी इथं मागून पण बघत होतो की 21.68, 21.36, 20.92. तर ही घ्यायची कुठे एक्झॅक्टली, तर ही घ्यायची 20च्या जवळ. जितका जास्त 20च्या जवळ असेल तितका तुमचं जास्त प्रॉफिट, असं पकडायचं. त्याच्यामुळे मी बघत होतो की मार्केट 20च्या जवळ जात आहे. चला 20च्या जवळ जाते आणि मला त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर दिसतं की मार्केट 20च्या जवळ जात आहे, तर अजून किती खाली पडू शकतं. ओके, त्याच्यावर मी अंदाज लावतो आणि मग तसं घ्यायचं असतं. आणि हा बॉटम बरोबर पकडला जातो मित्रांनो. आता तुम्ही 13 मार्च, आपण 13 मार्चचं बघू. 13 मार्चला काय होतं, 13 मार्चचं बघू. 13 मार्चला बघा 22.71. ओके, आता बघा 7 मार्चला 23 होतं, 11 मार्चला 23, 22 मार्चला पण 23, 13 मार्चला 22.71 बरोबर. त्याच्यानंतर 22.86, 22.74, 77, 22.52. आता 22.52 आहे, 22.55 आहे, हा 22.71पेक्षा कमी आहे बरोबर. पण ॲक्च्युअल मार्केटमध्ये जर का आपण बघितलं तर 13 मार्चचाच बॉटम आहे. हे बघा 15, त्याच्यानंतर बॉटम 20 मार्चचा, पण त्याच्यापेक्षा वरतीच आहे मार्केट. आणि हे सगळे म्युच्युअल फंड बरं का, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते फक्त ॲक्सिस स्मॉलचं, पण सगळे म्युच्युअल फंडमध्ये हा बॉटम 13 मार्चचाच आहे. तर बघू शकता हा आहे ना, हे तुम्हाला प्रेडिक्शन लावावंच लागेल. हे प्रेडिक्शन तुम्हाला करावंच लागेल की कसं असतं. हे दोघं तिघं क्रायटेरिया, पी रेशो 20च्या जवळ यायचं बघायचा. ओके, त्याच्यानंतर मार्केट. हे बघा तुम्हाला सांगतो मी, मार्केट आता पडलं बरोबर. पडल्यानंतर मार्केटला थोडंसं रिकवर होऊ द्यायचं, थोडं रिकवर होऊ द्यायचं. आणि नेक्स्ट डे, त्याच्यानंतर रिकवर झाल्यानंतर नेक्स्ट डेला जर का मार्केटमध्ये निगेटिव्हिटी असेल, कधीपर्यंत 2 वाजेच्या आत, म्युच्युअल फंडमध्ये 2 वाजेच्या आत जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला सेम डेचा NAV भेटेल. सपोज 13 मार्चला मार्केट पडत आहे, तुम्हाला माहिती आहे की 13 मार्चला मार्केट पडते, पण 13 मार्चला तुम्ही 2 वाजता जरी इन्व्हेस्टमेंट केली, 2:00 PM, तरी तुम्हाला तो 14 मार्चचा NAV भेटेल. मी म्हटलं 2 वाजेच्या आत म्हणजे 1:59 तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तेव्हाच तुम्हाला 13 मार्चला जे मार्केट पडलेलं आहे त्याच दिवसाचा NAV भेटेल. समजलं. 2 वाजेच्या नंतर कधीही इन्व्हेस्टमेंट करा, तुम्हाला नेक्स्ट डेचाच NAV भेटेल. तुम्ही 3ला करा, 5ला करा, रात्री करा, कधीही करा, तुम्हाला नेक्स्ट डेचाच NAV भेटेल. तुम्हाला जर का दिसतंय की आज मार्केट खूप रेड आहे, मार्केट खूप खाली जाणार आहे, ऑलरेडी मार्केट पडत होतं, थोडी रिकवर गेल्यानंतर आज मार्केट परत रेड आहे, मार्केट खाली जाणार आहे, तर तुम्ही 2 वाजेच्या आत इन्व्हेस्टमेंट करायची. 1 वाजेपर्यंत बघायचं मार्केट रेड आहे, नंतर दीडपर्यंत तुम्ही स्टॉक, तुम्हाला जर का सेम म्युच्युअल फंडमध्ये टाकायचे असतील तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला म्युच्युअल फंड चेंज करायचं असेल तर तुम्ही म्युच्युअल फंड बघू शकता. तर 1:30पर्यंत तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायची, 1:30-1:45 इन्व्हेस्टमेंट करून टाकायची, म्हणजे तुम्हाला सेम डेचा NAV भेटेल. तर मी प्रत्येक म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कुठलाही जर बघितला, आता कॉन्ट स्मॉल कॅपला तुम्ही जर का माझं बघणार, आता कॉन्ट स्मॉल कॅपला जर का तुम्ही बघणार तर बघा 13 मार्चला, 5 ऑगस्ट, आता 5 ऑगस्टला पण सेम तसाच होता. 5 ऑगस्टला सुद्धा तुम्ही बघू शकतात 5 ऑगस्ट, हे पहा बॉटम आहे 5 ऑगस्ट, आणि 6 ऑगस्टला थोडं पडलं, पण एवढा इश्यू नाही, वरती त्याच्यानंतर कंटिन्यू मार्केट वरती. ओके, तर तुम्हाला हे करावंच लागेल.
कुठले कुठले पॉईंट सांगितले मी. एक तर मार्केट खाली जायला पाहिजे. खाली जात असताना बघायचं की NAV 20च्या किती जवळजवळ येतो. जितका जास्त जवळजवळ असेल तेव्हा तुम्ही एक प्लॅनिंग करायचं. प्लॅनिंग म्हणजे काय की मार्केट पडतं आहे, नंतर रिकव्हरी आली, थोडंसं NAV थोडंसं PE रेशो वाढू द्या किंवा थोडंसं रिकव्हरी आली, त्याच्या नेक्स्ट डे किंवा पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये जर का मार्केट परत पडलं, मार्केट खूप जास्त पडलं म्हणजे चांगल्या प्रकारे पडलं म्हणजे जस्ट नॉर्मल निगेटिव्ह नको, 0.05 0. असं नाही, 0.50% 1%च्या आसपास जर का पडत असेल तर तुम्ही 100% इन्व्हेस्टमेंट करायची 2 वाजेच्या आत. हे सगळे क्रायटेरिया असतात मित्रांनो. ओके, माझ्या भावांनी कमेंट केली होती, अमोल शिंदे, सागर वीर, ज्ञानेश्वर भाऊंनी, त्यांनी सगळ्यांनी कमेंट केली. नंतर अजून एक होती कमेंट की जयेश महाजन यांनी कमेंट केलेली. तर यांच्या सगळ्यांच्या कमेंट म्हणून मी एक व्हिडिओ बनवली की बॉटम कसा पकडायचा. तुम्हाला समजलं असेल अशी मी इच्छा व्यक्त करतो. जर का समजलं नसेल तर परत मला कमेंट करा, मी अजून चांगल्या प्रकारे समजायचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू.